हॅलो एव्हरीवन. एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एक सॅलरी स्लिपचं टूल आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. या सॅलरी स्लिपच्या टूलचा वापर करून आपण आपल्या सर्व एम्प्लॉईजची सॅलरी स्लिप ही एका क्लिकमध्ये जनरेट करू शकतो. ही जी सॅलरी स्लिप जनरेट होईल ही PDF फॉर्मॅटमध्ये होणार आहे आणि या PDFचं जे नाव असणार आहे ते सुद्धा एम्प्लॉई नेम वरून फेच होईल. म्हणजे एम्प्लॉई नेमचं जे नाव आहे त्याच नावाने ही PDF सेव्ह होणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. ही फर्स्ट शीट आहे जी जी फॉर्मॅट आहे ऍक्च्युली सॅलरी स्लिपचा. इथे आपण आपला कंपनी नेम, आपला लोगो, आपला ऍड्रेस हे सर्व काही या ठिकाणी एंटर करू शकतो. बाकीचे जे डिटेल्स आहेत हे ऑटो फेच होणार आहेत सेकंड शीट वरून, जी काही आहे वर्किंग शीट. या शीटमध्ये आपण पाहू शकता की एम्प्लॉईचे डिटेल्स आपल्याला एंटर करायचे आहे. यामध्ये जे कलर्ड सेल्स आहेत तोच डेटा आपल्याला एंटर करायचा आहे. अनकलर्ड सेल्स हे प्रोटेक्टेड सेल्स असल्यामुळे तिथे कोणत्याच प्रकारे आपल्याला एंट्री करता नाही येणार, कारण हे सगळं ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. आता मी सॅम्पल डेटा काही एंटर केलेला आहे. आपण अजून एक एंट्री करूया. इथे आपल्याला टोटल वर्किंग डेज एंटर करायचे आहेत. इथे लिव्ज वगैरे आपण एंटर करू शकतो. त्यानंतर ग्रॉस सॅलरी इथे टाकायची आहे. ऍडव्हान्स काही एम्प्लॉईनी घेतला असेल तो आपण इथे टाकू शकतो. आपण पाहू शकता की इथे ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी कॅल्क्युलेट होत आहे. जसं की मी आता समजा ऍडव्हान्सची अमाऊंट डिलीट केली तर टोटल सॅलरीमध्ये आपल्याला 29,333 आलेला आहे. तेच जर मी 2,000 रुपये ऍडव्हान्स टाकला तर ऑटोमॅटिकली टोटल सॅलरी 27,333 झालेली आहे. बेसिक, DA, HRA, स्पेशल अलाउन्स ह्याला सुद्धा फॉर्म्युले सेट आहे, जे की आपण आपल्या हिशोबाने चेंज करू शकतो. बँक नेम आपल्याला एंटर करायचं या ठिकाणी आणि इथे अकाउंट नंबर जो काही एम्प्लॉईचा असेल तो इथे एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने आपण डेटा एंटर करून घ्यायचा आहे सर्व. त्यानंतर इथे सॅलरी स्लिप पाथ म्हणून एक शीट आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या फोल्डरला सगळ्या सॅलरी स्लिप्स जनरेट झाल्या पाहिजे तो पाथ इथे एंटर करायचा आहे. इथे पाथ एंटर न करता जर आपण ह्या फर्स्ट शीट मध्ये जनरेट सॅलरी स्लिप्स वरती क्लिक केलं तर आपल्याला एरर मेसेज येतो की प्लीज एंटर द सेव्ह पाथ इन सेल B2 ऑफ सॅलरी स्लिप पाथ शीट. अर्थात या शीटच्या पाथ B2 सेल मध्ये आपल्याला पाथ एंटर करायचा आहे. जर रॉंग पाथ एंटर केला तरी सुद्धा तो रॉंग पाथचा एरर देतो आपल्याला की फोल्डर डज नॉट एक्झिस्ट. हे सर्व आपण एक्सेलचा वापर करून केला आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आता मी पाथ सेव्ह करतो आहे. कॉपी केला आणि या ठिकाणी मी पेस्ट केला आणि जसं मी जनरेट सॅलरी स्लिप वर क्लिक करेल त्याआधी आपल्याला इथे मंथ वगैरे टाकायचा आहे. मी आता मार्च चा महिना इथे एंटर केलेला आहे आणि जसं मी जनरेट सॅलरी स्लिप या बटनावर क्लिक करेल आपण पाहू शकता
ऑटोमॅटिकली इथे डेटा चेंज होतो आहे. बॅकएंडला हा कोड रन होतो आणि कोड रन झाल्यानंतर जो आपला एम्प्लॉई आहे त्याच्या नावाच्या पीडीएफ त्या सॅलरी स्लिपच्या पाथला जनरेट होता आणि सर्व स्लिप जनरेट झाल्यानंतर आपल्याला एक सक्सेस मेसेज येतो. ऑल सॅलरी स्लिप्स जनरेटेड सक्सेसफुली. यावर ओके करायचं आहे आणि आपण पाहू शकता इथे सर्व सॅलरी स्लिप्स जनरेट झालेले आहे. आपण जो काही डेटा त्या वर्किंग शीटमध्ये एंटर केला होता त्या बेसिसवरती ही सॅलरी स्लिप आपली जनरेट झालेली आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जे कोणी आपले मित्रपरिवारातील असतील ज्यांना हे टूल हवं आहे त्यांनी नक्की कमेंट करा. आपण नक्की चर्चा करून हे टूल आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि आपण केलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खूप सारे डीएम्स येत आहे की अजून व्हिडिओ बनवा. मला काही सजेशन सुद्धा येत आहे. आपले सुद्धा काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की त्यावरती वर्कआउट करू. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं YouTube चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.